नमस्कार. सर्वप्रथम मंथन व्याख्यानमालेच्या सर्व आयोजकांतर्फे श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. आयोजकांमध्ये श्री लक्ष्मीनारायण संस्था, टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, सवा जोशी विद्यालय 1983 बॅच आणि मधुमालती एंटरप्राइजेस या संस्थांचा समावेश आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी 2020 मध्ये मंथन व्याख्यानमालेची सुरुवात झाली. सौ धनश्री लेले यांची टिळकनगर शाळेच्या प्रांगणात जवळजवळ 1200 श्रोत्यांच्या उपस्थितीत 2 दिवस व्याख्याने झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात अधिक मासानिमित्त 5 व्याख्यानं मंथन व्याख्यानमालेतर्फे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. त्यात आजचे आपले वक्ते श्री समीर लिमये यांनी करुणाष्टके या विषयावर निरूपण केलं होतं. श्री समीर लिमये यांनी गेलं वर्षभर म्हणजे पूर्ण कोरोना काळात श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकातील एका श्लोकावर रोज निरूपण करण्याचा उपक्रम राबवला आणि त्यांच्या या मनकीर्तनामुळे लोकांचं मनोबल वाढण्यास खूपच मदत झाली. श्रोत्यांच्या विचारांमध्ये सकारात्मकता आली आणि त्यांना मानसिक प्रसन्नताही लाभली. त्यांच्या कॉर्पोरेट कीर्तनांच्या कार्यक्रमांमुळे त्यांचे आता जगभर व्हॉट्सअपचे ग्रुप झालेले आहेत. त्यामुळे जगभरात अधिकाधिक लोकांना दासबोध मनाचे श्लोक वाचण्याची आणि अभ्यासण्याची प्रेरणा मिळते आहे. अतिशय सोप्या आणि सुबोध भाषेत ते निरूपण करत असल्याने श्री समर्थ साहित्य तरुण मुलामुलींपर्यंत पोहोचवण्यात त्यांना चांगलंच यश मिळतं आहे. आजचा कार्यक्रम हा योगायोगाने ठरला. गेलं वर्षभर चालू असलेला मनकीर्तनाचा 200वा आणि अखेरचा भाग नागपंचमीला सादर होतोय हे कळल्यानंतर त्यानिमित्त 205 श्लोकांचा आढावा आणि त्यावरचं निरूपण असा सांगता कार्यक्रम त्यांनी मंथन व्याख्यानमालेतर्फे सादर करावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि श्री समीरजींनी तात्काळ त्याला संमती दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमाचं छायाचित्रण आणि तांत्रिक बाजू श्रीयुत आदित्य बिवलकर यांनी सांभाळलेली आहे. आम्ही त्यांचेही ऋणी आहोत. तर आता मी श्रीयुत समीर लिमये यांना आपलं निरूपणास आरंभ करण्यास विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार सज्जनो. सर्वप्रथम मी तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनकीर्तन या आपल्या मालिकेचा भाग क्रमांक 200 आणि अखेरचा असा जो आपला भाग आहे त्या
सगळ्या मालिकेसाठी तुम्हा सगळ्यांना मी ते तुमचं स्वागतही करतो आणि तुमचे आभारही सुरुवातीलाच मानतो, कारण केवळ तुमच्यामुळेच मी श्लोक क्रमांक 1 ते आज 205व्या श्लोकापर्यंत येऊन इथे पोचलेलो आहे. सज्जनो, हा सगळा प्रवास एवढा म्हणजे समर्थ कृपेनं इतका छान आणि आनंददायी झाला की मी कधी कल्पनाही केली नव्हती की अशा पद्धतीनं हे माझ्याकडून समर्थ असं कार्य करून घेतील. बघता बघता 205 श्लोकांवरचं माझ्या वकुबाप्रमाणे समर्थ कृपेनं जे काही सुचलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि करता करता इतके छान श्रोते आणि तुम्ही इतके सुहृद सगळे माझे झालात आणि आपली ही छान मनकीर्तन नावाची जी मालिका आहे मनाच्या श्लोकांवरची, त्याचे चक्क 200 भाग आज पूर्ण होत आहेत. आणि याच्यामध्ये आज अनेक जणांचा हातभार आहे. आज मंथन व्याख्यानमाला आयोजित करणारी जी डोंबिवलीतली 5 मंडळ आहेत, जी संस्था आहेत, त्या सगळ्यांनी खूप आनंदाने मला सांगितलं की मनकीर्तनाचा हा शेवटचा भाग आपण मंथनच्या नावाखाली करूया. आणि खूप मला बरं वाटलं, कारण त्यानिमित्ताने इतके जण जोडले जातात आणि इतक्या लोकांसमोर इतका छान आपल्या समर्थांचे विचार आणि समर्थांचे श्लोक आज पुन्हा एकदा नव्यानं आजच्या तरुणांनी सुद्धा ऐकावं असं मी मुद्दामून टीप त्यामध्ये लिहिली होती. कारण खरंच आहे, आज एकूण सर्वत्र जे काही चाललंय ते बघता पुन्हा एकदा आपल्या तरुणांच्या समोर राष्ट्रगुरु समर्थ रामदासांचे श्लोक, त्यांचे विचार, त्यांचं साहित्य हे पुन्हा एकदा येणं अत्यंत गरजेचं आहे. सज्जनो, मनाचे श्लोक याच्यावरचे आधारित ही मनकीर्तन आपली जी मालिका आहे, या मालिकेमध्ये मी पहिल्यांदा ज्या वेळेला गेल्या वर्षी सुरुवात केली तेव्हा 1 ते 66 असे जे कर्मपर श्लोक आहेत त्या श्लोकांवर निरूपण केलं होतं. त्यानंतर श्लोक क्रमांक 67 ते 131 हे उपासनापरचे श्लोक आहेत, त्याच्यावरही निरूपण झालं. आणि तिसरा टप्पा आता जो आपण सलग गेले 70 दिवस साधारण करत आहोत ते 132 ते आजचा 205वा श्लोक, असा आपला हा 3 टप्प्यातला प्रवास या मनकीर्तनाचा झालेला आहे. आणि आज मी असं म्हटलं होतं की मी सर्व श्लोकांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. याचा अर्थ 205 श्लोक हे नक्की काय आहेत, समर्थांची त्यामागची भूमिका काय असावी, यावरचं माझं थोडंसं अल्पमतीला झेपेल असं मी चिंतन मांडण्याचा हा प्रयत्न करणार आहे. सज्जनो, एवढ्या आपण सगळ्या श्लोकांचं चिंतन आजपर्यंत ऐकत आलो. आणि जो आपला पहिला श्लोक आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, त्या श्लोकापासून ते बरोबर शेवटचा 205वा जो श्लोक आहे, जो आजचा असणार आहे की मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्ती भोगी. बघा, समर्थांचं एक सुंदर असं आवर्तन तुम्हाला इथे दिसेल की गमुपंथ आनंद या राघवाचा हे पहिल्या श्लोकात आहे आणि बरोबर समर्थांनी शेवटच्या श्लोकातही हेच म्हटलेलं आहे. हे आवर्तन म्हणजे नक्क्या अर्थाने कसं आहे, काही जण मनाच्या श्लोकांना मनोबोध म्हणतात, पण समर्थांनी याला मनाची शते असं म्हटलेलं आहे. मनाची शते ऐकता दोष जाती. बघा, ही ओवी इतकी मार्मिक आहे, ही इतकी मार्मिक आहे की आपल्याला बरोबर श्रोत्यांना ही गोष्ट समजेल की समर्थांनी म्हटलंय मनाची शते ऐकता दोष जाती. आपण काय ऐकतो, आपण जनरली आपल्याला जे आवडतं तेच आपण ऐकतो. आणि इथे समर्थांनी म्हटलंय अशा पद्धतीने मनाचे हे 205 मधले 200 जे श्लोक आहेत, 201वा श्लोक आपण पाहिलेला आहे, तोपर्यंत मनाची शते जर तुम्ही नीट ऐकलीत तर तुमच्यातले दोष तुम्हाला कळतील आणि ते जातील. आणि मग आपण मतिमंद जे आहोत ते साधनेच्या योग्यतेचे तुम्ही व्हाल, असं समर्थ आपल्याला सांगताय. मतिमंदते साधना योग्य होती. आणि एकदा साधनेच्या योग्यतेचे झालात आणि साधना करायला सुरुवात झाली की चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्ती भोगी. सज्जनो, हा विचार बघा किती छान समर्थाने उलगडून सांगितलेला आहे. मी नेहमी माझ्या कीर्तनात सांगतो की समर्थ हे मानसशास्त्रज्ञच होते. तुम्ही फ्रॉइडही जरूर वाचा आणि मनाचे श्लोकही वाचा, तौलनिक अभ्यास करा आणि तुमचं तुम्हीच ठरवा. पण खरंच सांगतो, जो मन नावाचा अवयव आपल्याला दिसत नाही पण त्याचं अस्तित्व आपण अमान्य करूच शकत नाही, अशा अथांग मनाला आपल्या समर्थाने 205 बरोबर पकडलेला आहे.
ज्यानं मी सुरुवात केली शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. ह्या प्रत्येक चरणामध्ये मला मनाच्या श्लोकांच्या निर्मितीचंच मूळ दिसतं. मी जे म्हटलं, मी सर्व श्लोकांचा आढावा घेईन, याचा अर्थ असा की हे कशातनं समर्थांना निर्माण करावंसं वाटलं असेल, ही निर्मिती का करावीशी वाटली असेल, त्याचं मूळ मला इथे दिसतं. शुकासारखे पूर्ण वैराग्य. समर्थांना शुकासारखं पूर्ण वैराग्य प्राप्त झालं होतं. आणि वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, समर्थांना जे ज्ञान, जे समर्थांनी आपल्याला सांगितलं, शुद्ध ज्ञान प्राप्त होणं, शुद्ध ज्ञानाची प्राप्ती झाली वसिष्ठ ऋषींसारखी. आणि मग समोर येतो तो योग वसिष्ठ हाच ग्रंथ. सज्जनो, ज्या आपल्या समर्थांचा आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र, त्या प्रभू श्री रामचंद्रांना वसिष्ठ ऋषींनी योग शिकवला, तो योग वसिष्ठ हा ग्रंथ आहे. तो ग्रंथाचा अभ्यास जसा आपण करतो तेव्हा लक्षात येतं की आपल्या समर्थांचा मोठेपणा, की तो योग वसिष्ठ ग्रंथ समर्थाने आपल्यासारख्यांसाठी इतका सोप्या पद्धतीनं त्यांच्याच सांगण्याप्रमाणे मुलाच्या चालीने हळूहळू एक एक पदर असा उलगडत समर्थांनी आपल्याला शिकवलंय. अलगद आपल्या मनाच्या वरती संस्करण कसं करावं, मनातले दोष कसे ओळखावेत, हे मनालाच कसं शिकवावं, हे समर्थ आपल्याला सांगतायत. त्यामुळे तेव्हा कळतं आपल्या समर्थांची गुरुपरंपरा काय आहे. अहो, वसिष्ठ ऋषींनी जे रामचंद्रांना सांगितलं तेच समर्थ आपल्याला समजेल अशा भाषेत सांगतात. याचं कारण असं आहे, नीट बारकाईने जर आपण चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं, वसिष्ठ ऋषींनी योग शिकवण्यासाठी प्रभू रामचंद्रांसारख्या विद्यार्थ्याची निवड केली. आणि आपल्या समर्थांना योग शिकवण्यासाठी दत्त महाराज साक्षात आले होते. म्हणजे विचार करा, मुळात योग शिकण्यासाठीची पात्रता काय असावी, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि म्हणून समर्थांनी आपल्याला कसं हळूहळू जमेल या पद्धतीने एक एक पदर उलगडून दाखवला. म्हणून त्याची 3 प्रकारची कॅटेगरी आपल्या लक्षात येते जसे जसे आपण अभ्यास करतो तसं. की 1 ते 66 कर्माचे श्लोक आहेत असं आपण वाचलं असेल, अनेक जण सिनियर म्हणताना तुम्ही ऐकलं असेल. पण आपण आज चिंतनाला बसलेलो, मनकीर्तन जे आपण करतोय त्यावेळेला अभिप्रेत आहे की स्वतःशी संवाद साधायचा आहे. ते कीर्तन आज मी माझ्या मनाशी करणार आहे, हे त्या मनकीर्तनाचं मूळ उद्दिष्ट आहे. मग हे 1 ते 66 श्लोकात समर्थ आपल्याला नेमकेपणाने काय सांगतायत, किंवा त्याच्यानंतरची जी दुसरी कॅटेगरी चालू होते उपासनेपर, मग त्याच्यामध्ये समर्थ आपल्याला नेमकेपणाने काय सांगतायत. मग ज्ञानपर श्लोकातनं शुद्ध ज्ञान सांगतात. आणि मग 202, 203, 204 यामध्ये आपलं ज्ञान दृढ करण्यासाठी काय करावं हे देखील समर्थ सांगतात. आणि मग 205 या श्लोकामध्ये त्याची फलश्रुती सांगतात. सज्जनो, कसं आहे ना, आपण जसे जसे विचार करतो, ज्या पद्धतीने आपण श्रवण करतो, त्याच्यानंतर मनन करतो, तेव्हा असं लक्षात येतं की ह्या मनाच्या श्लोकांकडे थोडासा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा आपण करेक्ट करायला हवाय. याचं कारण असं आहे की मनाचे श्लोक मी नेहमी कीर्तनात सांगतो की ते समर्थांनी सांगितलेले असल्यामुळे त्याचं एक वेगळं स्वतःची ताकद आहेच, ती अमान्य नाहीच आहे. पण मुळात आपलं मनच आपलं सगळीकडे भरकटवून टाकत असतं. ते मनाला कंट्रोल करणं, त्याला वश करणं, त्याला कयात ठेवणं, ही प्रोसेस कशी करावी हे समर्थ आपल्याला शिकवतायत. आणि म्हणून मी कीर्तनात सांगतो की 11 वेळा मनाचे श्लोक वाचले म्हणून नोकरी परमनंट होत नाही. संघर्ष येतच राहणार आहे, वेगवेगळे टर्निंग पॉईंट्स येतच राहणार आहे. दरवेळी नवीन नवीन संकट आणि संसारात पडलात, हा प्रपंच मुळीचा रडकाच आहे, हेच तर समर्थाने दासबोधात म्हटलेलं आहे. मग आता एकदा प्रपंचात तुम्ही आलायत ना, मग समर्थ म्हणतात तो प्रपंच करावा नेटका. मग तो नेटका करण्यासाठी काय करायला लागतं, हा मन नावाचा जो प्रकार आहे ना, हा अत्यंत घोळ करणारा मन आहे. तुम्हाला ऐकून कदाचित जे नवीन तरुण ऐकतायत त्यांना कदाचित नवल वाटेल, पण काय आहे, आपण रामायण वाचत नाही. समर्थांनी वयाच्या 14व्या वर्षी स्वहस्ते वाल्मिकी रामायण जसंच्या तसं लिहून काढलंय. विचार करा, वयाच्या 14व्या वर्षी समर्थांवर काय संस्कार झाले असतील, का समर्थांनी रामाला आराध्य दैवत म्हणून आपलं घेतलं असेल. याचं कारण तेच आहे
कारण वयाच्या 14व्या वर्षी आयुष्यात नेमकेपणानं काय करावं, कसं करावं याचं मार्गदर्शन त्यांना त्या रामायणात, त्या रामाच्या चरित्रात दिसलेलं आहे. सज्जनो, त्याच्यामध्येच एक फार मोठा मुद्दा असा आहे की योग वसिष्ठ या ग्रंथाची निर्मितीच मुळात का झाली, तर रामरायांचं वसिष्ठ ऋषींच्या आश्रमातलं शिक्षण संपल्यानंतर रामाने 3 वर्ष तीर्थाटन केलं. आणि या तीर्थाटनामध्ये त्यांनी जे काही बाहेरचं दुःख बघितलं, जी काही लोकांची अवस्था पाहिली, त्यांच्यामध्ये असलेली मनोअवस्था पाहिली, आणि ह्या सगळ्याचं निरीक्षण करून आल्यानंतर जो आनंदी राम होता तो राम एकलकोंडा झाला. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर रामाला सुद्धा नर्व्हस ब्रेकडाऊन झालं होतं, डिप्रेशन आलं होतं. इथे लक्षात घ्या ही टर्म कशी आहे. आणि म्हणून मी ज्यांनी सुरुवात केली शुकासारखे पूर्ण वैराग्य, तेव्हा कुणालाच कळेना की राम असं का करतोय. अचानक झोपायला गादी वापरत नाही, जमिनीवर झोपायला लागलाय, खाण्यापिण्यात लक्ष नाहीये, कपड्या लत्त्यांकडे लक्ष नाही. आणि एकीकडे तर दशरथ राजा स्वप्न बघतोय की ह्याला आपण राज्याभिषेक करणार आहोत, त्यासाठी हा तयार होऊन आलेला मुलगा आहे, वसिष्ठ ऋषींच्या इथे आश्रमात शिक्षण घेऊन आलेला आहे, आणि हा जर असं वागत असेल तर कसं काय व्हायचं. म्हणून विश्वामित्र ऋषींशी बोलणं झालं आणि मग त्यांनी वसिष्ठ ऋषींना सांगितलं की या रामाचा एकदा काहीतरी आपल्याला करायला लागणार आहे. सज्जनो, बघा, तुम्हाला कदाचित ऐकून नवल वाटेल पण रामाचा ब्रेन वॉश केलेला आहे वसिष्ठ ऋषींनी. आणि त्याने सांगितलं पहिलं काय तर रामा, तुला वैराग्य आलेलं आहे, ही खूप सुंदर गोष्ट आहे, पण एक लक्षात ठेव, वैराग्य येणं म्हणजे कर्तव्यापासून लांब जाणं नव्हे. तुझ्या कर्तव्यापासून तू ढळता कामा नयेस, यासाठी तुला आता योग शिकवणं गरजेचं आहे. सज्जनो, इथून योगाची सुरुवात होते, लक्षात घ्या. आणि आपल्या समर्थांनी अशा पद्धतीचा योग स्वतः आधी केला आणि मग त्यांच्या ध्यानात आलं की आपण त्या सगळी प्रापंचिक जन आहोत, मग आपल्याला त्या पद्धतीने करणं सहज शक्य नाहीये. पण मग ह्या सगळ्याचं मूळ काय आहे, या सगळ्याचं मूळ जे आहे तसा अभ्यास करायला गेल्यानंतर मग रामाला ज्या पद्धतीनं वसिष्ठ ऋषींनी योग शिकवला आणि त्यानंतर त्या शिक्षणाचा उपयोग रामाच्या उभ्या अख्ख्या चरित्रात पदोपदी दिसतो, पदोपदी दिसतो. रामायण समर्थांनी 14व्या वर्षी लिहिलं आणि अख्खं रामचरित्र त्यांना मुखोद्गत झालं. आणि आदर्श त्यांनी तोच ठेवला की राम हेच आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि तेच असलंच पाहिजे. आज आपणही रामाकडे याच पद्धतीने बघितलं पाहिजे. दुर्दैवानं आपल्याला सिरियल बघितली म्हणजे रामायण समजलं असं वाटतं, सिनेमे बघितले म्हणजे आपल्याला रामायण कळलं किंवा इतिहास कळला असं वाटतं. पण सज्जनो, इतिहास वाचण्यासाठी बखर वाचायचे असते, कादंबऱ्या नाहीत. तसं रामायण वाचायचं असेल तर वाल्मिकी ऋषींचं रामायण आहे. रामायण अनेकांनी लिहिलेलं आहे, पण पहिले वाल्मिकी ऋषींनीच लिहिलेलं आहे. मग त्या रामायणात नक्की काय लिहिलंय याचा आपण नीट अभ्यास केला तर एकच उदाहरण पुरेसं आहे मनाच्या श्लोकांच्या निर्मितीसाठी. एकच उदाहरण सांगतो, कारण आज माझं टार्गेटच मुळे तरुण मुलं आहेत की ज्यांनी रामाकडे बघावं आणि रामालाच आदर्श मानावा. का तर एकच फक्त गोष्ट सांगतो आणि 2 मिनिटासाठी आपण स्वतःला रामाच्या जागी प्लेस करा की तुम्ही रामाच्या जागी आहात. बघा, हा विचार करा. दशरथ राजानं रामाला बोलावून सांगितलं, हे योग वसिष्ठ सगळं झालं, हा सगळा वसिष्ठ ऋषींचा ब्रेनवॉश त्याचा रामाचा करून झाला, रामाला पुन्हा कर्तव्यदक्ष बनवलं. आणि मग दशरथ राजाने सांगितलं, आता तुझा राज्याभिषेक होणं गरजेचं आहे, कारण आता तू परिपक्व झालेला आहेस. तेव्हा इथून पुढे अयोध्येचं राज्य करण्याच्या दृष्टीने तुझी काय पॉलिसी असेल ती तू डिसाईड कर, पण उद्या तुझा आपण राज्याभिषेक करणार आहोत. आणि आनंदाची वार्ता अख्ख्या अयोध्येमध्ये पसरली होती. अयोध्या या शब्दाचा अर्थच मुळी जिथे युद्ध नाही ती अयोध्या. रामराय आपल्या महालात गेलेत, त्यांचंही प्लॅनिंग सुरू झालं. विचार करा, हा आपण त्या जागी आहोत. ज्या पद्धतीने रात्री दशरथ राजाने सांगितलं की उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे आणि परत सकाळी दशरथ राजाच्या इथून एक मंत्री बोलवायला आला, म्हणाला, रामा तुला दशरथ राजांनी बोलवलंय. त्याला वाटलं वडिलांना परत काहीतरी आपल्याला मार्गदर्शन करायचं असेल की बाबा आता राज्य करताना पुढे काय कर, कशा पद्धतीने कर, काय डिफिकल्टीज येऊ शकतात, असं काहीतरी असेल. ध्यानी मनी सुद्धा नाही रामाच्या.
आणि त्याला सांगण्यात आलं सिंहासनावर बसणं लांबच, तुला वनवासालाच जायला निघायचं आहे. काय कॉन्ट्रास्ट आहे, लक्षात घ्या. एकदा फक्त विचार करा की आपण त्या जागी आहोत. छोट्या छोट्या गोष्टींवरनं नर्वस ब्रेकडाऊन, डिप्रेशनमध्ये जाणारी आपली माणसं, तुम्हाला केवढा मोठा हा मानसिक धक्का बसेल की अरे राज्याभिषेक लांब, वनवासच म्हणजे किती दुसरं टोक आहे. एकदा रामाच्या जागी आपण विचार करा, काय भडका उडेल आपला, किती पद्धतीने आपण चुकीचे रिॲक्ट व्हायला लागू. आपण दशरथ राजाशी वाद घातला असता, का मी का जायचं, तुमची ती तिसरी बायको कैकई, तिला तुम्ही तरुणपणी दिलेला शब्द आणि त्याच्यासाठी मी जंगलात जायचं का, कशासाठी, माझ्या बायकोचं काय, ही आर्ग्युमेंट्स आपण केली असती. हा रामात आणि आपल्यात बेसिक फरक आहे. का हे मी तुम्हाला सांगतोय सज्जनो, हा मनावरचा पहिला आघात रामाने कसा पचवला त्याला योग असं म्हणतात. मी जे सतत सतत सांगत आलो की योग हा वाईट नाहीच आहे, हे सगळं करण्याच्या गोष्टी आहेत, हे आपल्याला शक्य आहेत, पण मुळात आपल्या मनावरचं संस्करण बरोबर आहे का हे कुठेतरी क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. त्याला सिंहासनाचा लोभ नव्हता. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, लक्ष्मण चिडला कारण त्याची रामावर भक्ती होती. तो लक्ष्मण चिडला की असं कसं काय आपण डायरेक्ट वनवासात जायचं. त्याच्यावर रामानं शांतपणे वडिलांना सांगितलं, तुमची इच्छा, तुम्ही म्हणत असाल उद्या निघतो. पितृवचनांकित म्हटलंय समर्थाने रामाला, उगाच म्हटलेलं नाही पितृवचनांकित, वडिलांच्या शब्दाच्या बाहेर नाही तो. आणि त्याने लक्ष्मणाला समजावून सांगितलं की अरे लक्ष्मणा, असं वडिलांवर चिडू नकोस. आपल्याला वनवासात, म्हणजे मला त्यावेळी तो एकटाच जाणार होता, मला वनवासात पाठवण्यासाठी माझ्या वडिलांना आनंद होतोय का, त्यांना निश्चितच आनंद होत नाहीये, पण तरी ते सांगतायत म्हणजे त्यांची काहीतरी मजबुरी असेल. विचार करा, दुसऱ्याच्या मनाचा विचार करणं हीच तर पहिली पायरी आहे, ही सगळ्यात मोठी पायरी आहे. स्वतःच्या मनाचा, स्वार्थाचा विचार शिकवायला लागत नाही हो, तो प्राण्याला पण असतो स्वार्थ. आपण गप्पा परमार्थाच्या मारतो, पण सगळ्यात पहिले आपण दुसऱ्याचा विचार आधी केला तर तुम्ही योग्य मार्गावर आहात, हे पक्क ध्यानात ठेवा. त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, वडिलांचा विचार कर, त्यांना मला वनवासात पाठवताना किती यातना होत असतील याचा विचार कर. सज्जनो, आता विचार करा, हे रामाचं मोठेपण किती जबरदस्त आहे. त्याला जराही चेहऱ्यावरची सुरकुती सुद्धा हल्ली नाही. सिंहासनाकडेही तो त्याच नजरेने बघत होता आणि वनवासाकडेही तो त्याच नजरेने बघत होता. ना त्याचा चेहरा पडला, ना त्याने मनातला खेद दर्शवला. मुळात त्याला खेद झालाच नाही, कारण योग वसिष्ठ, या वसिष्ठ ऋषींकडून जो शिकूनच आला होता, त्याला भय, भ्रम, संशय या सगळ्याच्याही तो पार गेलेला होता. त्यामुळे त्याला माहितीच होतं की आपण मुळात आपलं टार्गेट काय, आलिया जन्माचे फळ काय हे त्याला पक्क माहिती होतं की आपला जन्म रावणवधासाठी झालेला आहे. आज ती कथा झाल्यानंतर आपण त्याच्यावर हे बोलू शकतो, पण ती जी कथा वर्तमानात जेव्हा चालू असेल तेव्हा तर त्याला हे माहीत नव्हतं ना. लक्षात घ्या, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि त्यानंतर सीता सुद्धा त्याच्याबरोबर जायला निघाली, लक्ष्मण निघाला. सज्जनो, तेव्हा परत रामानं लक्ष्मणाला समजावून सांगितलं की रागवू नकोस, कैकई मातेवर सुद्धा चिडू नकोस. त्याच्याहून कहर रामानं लक्ष्मणाला सांगितलं, कैकई मातेवर तर चिडू नकोसच, पण त्या मंथरेवर सुद्धा चिडू नकोस जिने गाडी घातली. काय रामाचं स्थैर्य सांगा मला, काय मनाचं स्थैर्य आहे. कुठनं हा धीरोदात्त बागाला, किती अलिप्तता आहे. त्याचबरोबर त्यांनी त्याचं कारण दिलं, अरे मंथरेवर चिडू नकोस, मंथरेने तिचं कर्तव्य केलंय. म्हणे मला सांग, कैकेयी देशातनं ती कैकईची दासी म्हणून आली म्हटल्यानंतर कैकई ही तिची स्वामिनी झाली. मग आपल्या स्वामिनीचा मुलगा सिंहासनावर बसावा असं जर मंथरेला वाटलं तर त्यात तिचं काय चुकलं, उलट तिची स्वामिनिष्ठाच नाही का ती. विचार करा सज्जनो, आपण जर त्या रामाच्या जागी असतो तर त्या मंथरा, कैकई, दशरथ या सगळ्यांची किती भांडणं झाली असती, काय काय झालं असतं. प्रत्येकाने आपापली कल्पना करावी आपल्या आपल्या पेंड्याप्रमाणे. इतकं नक्की की रामासारखे आपण नक्कीच वागलो नसतो. आपण जाताना मजबुरीने दशरथाला सुद्धा असे काहीतरी गिल्ट निर्माण होणारे लुक दिले असते की बघा तुमच्यासाठी चाललोय मी, कारण आपली मनुष्य स्वभावच असा आहे ना.
आता एक श्लोक आहे समर्थांचा, या पद्धतीने जर सुरुवात केली, मना सज्जना भक्तिपंथे जिजावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, इथून सुरुवात होते सज्जन. 205 श्लोकांचा आढावा घेण्यामागे माझा उद्देश सांगण्याचा हाच आहे की प्रत्येक श्लोकावरचं निरूपण आपलं करून झालंच आहे, पण ह्या मागे जो समर्थाने अलगत योग जो आपल्याला शिकवला आहे, या योगाचं चिंतन आपण करणं गरजेचं आहे. योग सुकृताचा असणं गरजेचं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. सज्जनो, हे आपण सगळं म्हणतो हो, पण छोट्या छोट्या गोष्टींनी आपण हर्ट होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात मनाची शते ऐकता दोष जाती. पण आपण ती शते ऐकायलाच मुळात तयार नसतो. इथेच तर खरा प्रश्न आहे. मला आवडेल तसं तू माझ्याशी बोललास तर तू माझा चांगला मित्र, माझा अहंकार सुखावण्यासारखं तू जर बोलत असशील तर तू चांगला माणूस, पण तू जर स्पष्ट माझे दोष मला सांगत असशील, अशी माणसं समाजात आवडत नाहीत. पण समर्थ म्हणतात इथे आवड निवडीचा प्रश्नच नाहीये. हे दोष तुझ्यात आहेत, हे तुला ज्यावेळी खरोखर मान्य होतं त्याच नंतर तू खरा साधनेला लागतोस. तोपर्यंत जे चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात, जे काही आपल्या आयुष्यात घडलेलं असतं, हे पूर्वसंचितामुळे असतं, लक्षात घ्या. वसिष्ठ ऋषींनी रामाला सांगितलं की रामा, दैव, प्रारब्ध, नशीब हे काहीही नसतं. योग वसिष्ठात त्यांनी स्पष्ट सांगितलंय, असतं ते पूर्वसंचित असतं. तुम्हाला जे काही प्राप्त झालंय ते तुमच्या मागच्या जन्मातल्या तुमच्या कर्माची जी काही एक पासबुक असेल, त्या पासबुकातली जी काही एंट्रीज आहेत ना, त्याचंच बरोबर हे आउटपुट तुम्हाला मिळतंय. आत्तापर्यंत जे काही चांगलं झालंय, जे काही वाईट झालंय, हे सगळं तुमच्याच पूर्वसंचिताची सगळी फळं आहेत. तेव्हा पुढचा जन्म येणार आहे नाही येणार आहे, ही संधी तुम्हाला आहे. तो मोक्षाची संधी आहे. ती मोक्षाची संधी तुम्ही घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. पण तुमच्या कर्माच्या बॅलन्स शीट प्रमाणेच तुम्हाला पुढचा जन्म कुठला मिळणार आहे ठरवायचं आहे. तेव्हा कमीत कमी इतप्पर पुढचा जो काही काळ आहे तो तरी सज्जनासारखा व्यतीत करा, तो परमार्थासाठी व्यतीत करा. हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. आणि पुढे समर्थ म्हणतात, मनातांची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. मग एकदा हे कन्सेप्ट क्लिअर झाला की जे जे काही म्हणून आपल्या घरावरती आघात होतात, संकट येतात, जी आपल्याला वाटतात, आता याचा जर व्यापक पद्धतीने अभ्यास केला तर आपण देवळात तेव्हाच जातो जेव्हा संकट येतं. तेव्हा जेव्हा आपण हतबल होतो तेव्हाच आपण देवळात जातो आणि देवाला म्हणतो आता दर्शन दे. पण जर काही चांगलं असेल तर त्याचं श्रेय पूर्णतः आपण स्वतःकडे घेतो. तेव्हा आपण करता राम म्हणत नाही. जरा काही वाईट घडलं की काय करणार हो, नशिबापुढे काय शेवटी, आणि माझ्याच नशिबात हे सगळं का, असं मी काय कोणाचं वाईट केलंय, हे अगदी फिट वाक्य आपण टाकून मोकळे होतो. पण तिथेच समर्थ म्हणतात तेव्हा मनाची शत्या ऐका. मग तुमच्या लक्षात येईल की आपणच काय काय केलेलं आहे. आणि याचं मूळ जर शोधायला गेलो तर भय, भ्रम आणि संशय हे सतत या मायेच्या जाळ्यात आपण अडकलेलोच आहोत. कारण आपल्याला सगळ्यात जास्त मोठं भय हे मृत्यूचं आहे. हे गेल्या वर्ष 2 वर्षापासून आपण बघतोच आहोत. आणि इथे रामाला जे वसिष्ठ ऋषींनी शिकवलं, बरोबर समर्थ आपल्याला हीच गोष्ट या 205 श्लोकात शिकवतात. अनेक जण म्हणतील की ते कर्माचे श्लोक, मग ते उपासनेचे श्लोक, मग ज्ञानाचे श्लोक, मग ज्ञान दृढ करण्याचे श्लोक, आणि मग फलश्रुती. अगदी बरोबर आहे, काहीच चूक नाही. पण मग ते कर्माचे श्लोक म्हणजे नक्की काय, उपासनेचे श्लोक म्हणजे नक्की काय? हा सगळा योग आहे. लक्षात घ्या सज्जनो, हा सगळा योग आहे. आणि त्या योगामधल्या 4 महत्त्वाच्या गोष्टी, 4 स्टेप्स कुठल्या आहेत तर सगळ्यात पहिली त्याच्यातली आहे ती म्हणजे वासना त्याग. बघा, वासनाच सगळ्याचं मूळ आहे. वासना दोन्ही प्रकारच्या असतात हो. मला परमार्थामध्ये समर्थांसारखं व्हायचं आहे, ही सुद्धा वासनाच आहे. आणि मला प्रपंचिकांसारखं परत परत जन्माला यायचं आहे, हे सुद्धा वासनाच आहे. त्यामुळे एक चांगली वासना असते, एक वाईट वासना असते. प्रत्येक गोष्टीला एक चांगली आणि वाईट, चांगली आणि वाईट अशी बाजू असते.
त्यातल्या वाईट वासना आहेत त्याचा त्याग करणं ही योग या शास्त्रातली पहिली स्टेप आहे, जी वसिष्ठ ऋषींनी रामाला शिकवली. तीच बरोबर आपल्याला समर्थाने मनाच्या श्लोकात इतके छान छोट्या मुलांना सांगतात तशा पद्धतीने सांगितले की नको रे मना म्हणजे काय हो काय ना. परत समर्थ मी म्हटलं ना मानसशास्त्रज्ञच होते. हे मी जर तुम्हाला सांगितलं तुम्ही ना हे असं चुकताय, तुम्ही असं करायला पाहिजे, आपल्याला आवडत नाही. आपल्याला दुसऱ्याने मूर्ख म्हटलेलं आवडत नाही, दुसऱ्याने आपल्याला आपले दोष दाखवलेले आवडत नाहीत. म्हणून समर्थ काय म्हणतात, तू रोज श्लोक म्हण, रोज 13 श्लोक म्हण. अरे म्हणता म्हणता एक दिवस तुझा विवेक नक्की तुझ्याशी बोलायला सुरुवात करेल. ही जी सुरुवात आहे ही कर्माच्या मुळे होते, लक्षात घ्या. कर्मपर श्लोक ज्याला आपण म्हणतो ना, कर्म म्हणजे शेवटी काय हो, आत्ता आपण एवढंच पकडूया की मला रोज 13 श्लोक ऐकायचेत. म्हणजे मीच म्हणायचंय, मीच ऐकायचंय. श्रवण, मनन, निजध्यास, पुढे रोकडा साक्षात्कार. या 4 स्टेप्स दासबोधात समर्थाने सांगितलेत. प्रत्येक विषयाला लागू आहे. मग आता काय करायचं? समीरनी श्लोक म्हणत आणि तुम्ही ऐकायचा असा अर्थ आहे का? काहीच आवश्यकता नाही, काही आवश्यकता नाहीये. तुम्ही एकटे घरात बसून रोज 13 श्लोक म्हणा आणि तुमचे श्लोक तुम्हीच त्याच वेळी ऐका. हे ज्यावेळेला आपण कर्म करू ना तेव्हा आपल्याला बरोबर कळतं आपल्यात काय काय प्रॉब्लेम्स आहेत. सज्जनो, खरा प्रॉब्लेम अगदी सगळ्याच्या मुळाशी वासना त्याग करण्याचं कारण आपण ज्या गोष्टीच्या मागे लागतो, सुख हवं सुख हवं सुख हवं, त्या सुखाच्या कल्पनाच आपल्यात चुकलेल्या आहेत. मुळात आपल्याला आनंद म्हणजे काय ह्याची व्याख्याच आपली चुकली आहे, हे मनाचे श्लोक वाचल्यावर लक्षात येतं. जोपर्यंत दुसऱ्याकडे जे नाही ते माझ्याकडे आहे ह्याला जोपर्यंत आपण आनंद म्हणतो तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने आनंदही प्राप्त होणार नाही आणि सुखही प्राप्त होणार नाही. हा कंपॅरिझनचा विषयच नाहीये. प्रत्येक जण जो जन्माला आलाय तो आपला पूर्वसंचित घेऊन आलेला आहे. त्याच्याकडे जे आहे ते तुमच्याकडे नाही, म्हणून जर तुम्हाला खेद होत असेल तरी तुम्ही चुकताय. म्हणजे आपण सतत काय करतो, दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहीतरी करतो. काय गरज काय आहे, काय नक्की त्यातनं तुम्हाला मिळवायचं आहे? मना मानवाची नको कीर्ती तुरे, हे समर्थ आपल्याला का सांगतायत? जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. हे समर्थाने स्पष्ट आपल्याला दिलेली टीप आहे की आपण जोपर्यंत ह्या पद्धतीने लोकांनी मला छान म्हणावं, याचा अर्थ काय झाला? ज्या अर्थी मना मानवाची नको कीर्ती तुरे, मानवाची कीर्ती मला नकोय, लोकांकडनं मला वावा छान छान हवंसं वाटतंय, याचाच अर्थ अजून वासना आहे. अजूनही मला काहीतरी डिस्प्ले करावंसं वाटतंय, मला लोकांना दाखवावंसं वाटतं की बघा माझ्यात काय काय आहे, मी किती छान आहे, मी कसा वर्सटाईल आहे, मी कसा आहे. हे दाखवायची गरज नाहीये. अहो, लोकांचा तुमच्यासारखाच जनस्वभाव असतो की ते स्वतःकडे न बघता लोकांकडेच बघत असतात. त्यामुळे तुमच्याकडे त्यांचं लक्ष तुमच्यापेक्षा जास्त असतं. हे समर्थ जाणून होते आणि म्हणून ते सांगतात की पहिले तुमच्याच मनाला पटवा, बाकीच्यांचं नका करू, ते आपलं आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे करतील. बघा, जनरल आपली टेंडन्सी आहे, मनाचे श्लोक आपण एखादा वाचला आणि त्याला बरोबर रेलेव्हंट असा काहीतरी एक्सपिरियन्स घरात घडलेला असला की पटकन आपण बाजूच्याला म्हणतो, बघ समर्थाने काय सांगितलंय, ऐक. मग तू कधी ऐकणार बाबा? समर्थाने त्यासाठी सांगितले की हा आत्मसंवाद झाला पाहिजे. तुमच्या मनाशी तुम्ही बोलायचंय, तुमच्या मनाशी तुम्ही कीर्तन करायचंय. ते मनकीर्तनाचं प्रयोजन आहे की आपण जोपर्यंत दुसऱ्याला काहीतरी दाखवण्यासाठी करतोय याचाच अर्थ वासना अजून शिल्लक आहे. आणि सज्जनो, ह्याचेच अनेक कलर परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण ज्याला म्हणतो ना, ती आपल्याला दिसायला लागतात आणि मग आपण दुसऱ्याशी कंपॅरिझन करतो, त्याच्याशी स्पर्धा करायला लागतो, ईर्ष्या ठेवून वागतो. कारण आपल्या आनंदाचीच व्याख्या चुकली आहे, सुखाची कल्पनाच चुकली आहे. त्यामुळे झालं काय, ह्या सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी त्याच्याकडे आहेत त्या माझ्याकडे नाहीत, या खेदातनं एक छान शब्द येतो, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. हे त्याचं मूळ आहे. मग लगेच आपण कुठल्या तरी गोळ्या घ्यायला लागतो,
मग अचानक ते आपल्याला समुपदेशनाचे कोर्सेस करावे लागतात. पण त्यापेक्षा तो श्लोक शांतपणे माझ्यासाठी या भगवंतानं लिहिलाय, ते आपल्या सद्गुरूनं लिहिलाय, हा दोष माझ्यात आहे की दुसऱ्याकडे बघतोसच कशाला मुळात. अहो साधं बघा, आपण जिथे नोकरी करतो त्या नोकरीच्या जागी त्या दुसऱ्याला जास्त पगार मिळाला ह्याचं आपल्याला दुःख जास्त होतं. ह्याला माझ्यापेक्षा पगार जास्त का रे, तो त्याच्या ललाटीचं खातो बाबा, त्याचं पूर्वसंचित आहे. बरं त्याच्यासाठी जे काही करायला होतं ते तो करतोय, तुला त्याचा खेद का होतो, तुझा पगार वाढलाय ह्याचा आनंद घे की. पण नाही, आपण तौलानिकच विचार करतो आणि मग आपल्याला क्रोध येतो, खेद होतो. बघा सगळ्या गोष्टी आहेत. का समर्थ सांगतायत त्याच्या मागे? कर्माचे श्लोक जे आपण म्हणतो कर्मपर श्लोक, इथे आपण आपलं एक प्रकारचं कर्मे पण बघावं की आपण काय काय चुकतोय. कितीतरी गोष्टींचा नाहक आपल्यावरती त्रास आपण ओढवून घेतोय आणि मग त्याच्यातनं वेगवेगळे विकार सुरुवात होते. सज्जनो, रामाचं उदाहरण सतत पॅरलल डोक्यात ठेवा. जेव्हा जेव्हा मनाच्या श्लोकांचा अभ्यास आपण करतो तेव्हा चित्तात बॅक ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो रामच असला पाहिजे. कारण राम आणि सीता हे इतकं आदर्श आहे, लोक त्यांच्याही चुका काढायला कमी करत नाहीत. कारण काही वाचलेलंच नाही आहे ना, आपल्याला माहितीच नाही वाल्मिकी ऋषींनी नक्की काय केलंय. परवाच माझं एकाशी बोलणं चाललं होतं, त्याचे त्याने मी हेच उदाहरण दिलं. म्हटलं अहो वाल्मिकी ऋषींनी सुद्धा एकाला शाप दिला, त्या शापात चुकून तो अनुष्टुप छंदातनं शाप दिला आणि त्यांना आश्रमात गेल्यावर रिअलाइज झालं की आपण शाप दिला खरा, पण तो एक चांगला छंद होता. म्हणजे अनुष्टुप छंद आपल्या तोंडून फटकन बाहेर पडलं हे त्यांना नंतर रिअलाइज झालं. शारदा मातेनं काय दिलं लक्षात घ्या. म्हणजे रामायण लिहिण्यासाठी वाल्मिकी ऋषी हे सिलेक्ट केलं गेलेलं माध्यम आहे. आपण मनाचे श्लोक दासबोध आत्माराम वाचून आपण सुद्धा ही देवाकडे प्रार्थना करायची की हा जो काही छान तू देह दिलायस, माझ्याकडे जी काही क्वालिटी दिलेली आहेस त्याचं माध्यम म्हणून तुझं सिलेक्शन करावंस, असा मी स्वतःला तयार करावं, याच्यासाठी हे समर्थांनी लिहिलेलं आहे. आणि याला परमार्थ असं म्हणतात. समर्थ दासबोधात म्हणतात की प्रत्येकाच्या अंगी एक विशेष गुण असतो. कुणीही व्यक्ती अशी नाही, एक गुण त्याच्या अंगी नक्की असतो. आणि समर्थ म्हणतात तो गुण तुम्ही ओळखला पाहिजे. तो विशेष गुण जो आहे तो तुम्ही ओळखला पाहिजे आणि तो एक्सप्लोअर केला पाहिजे. आणि तो एक्सप्लोअर करताना मला काय मिळेल हा विचार नाही, मला काय देता येईल हा विचार केला गेला पाहिजे. सज्जनो, इथून उपासनापर श्लोक सुरू होता. लक्षात घ्या, आपण प्रत्येक वेळेला काही गोष्टींना आपल्या मनात बरोबर माहिती असतं. बरोबर माहिती असतं की इथे आपण काय चुकलोय, आपण काय करायला हवं होतं. पण आपण कुठले तरी जुने राग लोभ, जुन्या कुठल्या कुठल्या आपल्या आठवणी. एक साधा मुद्दा सांगतो. अनेक तरुणांशी चर्चा होते, मग त्याच्यामध्ये एक फार मोठा मुद्दा असा आहे की या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्सच्या अनेक व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात. पण ह्याचं मूळ कारण मगाशी जसं मी सांगितलं की आपण अंतरात डोकावून बघितलेलं नाहीये. मन आणि शरीर हे एकमेकाशी कनेक्टेड आहे. एक स्थूल देह दिसणारा आणि दुसरा सूक्ष्म देहातलं मन आहे. पण दोन्ही आहे ना हो, त्याचं अस्तित्व तुम्ही नाकारू शकत नाही. आता विचार करा, हे ज्या पद्धतीचं कन्फेशन असतं, हे कन्फेशन ही प्रोसेस खूप सुंदर आहे. मग आपल्याला काय वाटतं, अरे हां, हे ख्रिश्चन धर्मामध्ये ते कन्फेशन केलं जातं त्यांच्या चर्चमध्ये, ठीक आहे, तो काही प्रश्न नाही. पण ही एक मानसिक प्रोसेस आहे. आणि हीच आपले समर्थ आपल्याला दासबोधात सांगतात की देवाच्या समोर बसावं आणि हितगुज तयासी सांगावे. सख्य भक्तीत समर्थ म्हणतात देवाला असे असं सख्यत्व करा आणि हितगुज तयासी सांगावे. दिवसभरात संध्याकाळी देवाऱ्यासमोर बसाल, देवाच्या समोर बसाल, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल जेव्हा बसाल तेव्हा त्या आपल्या मित्राला मी दिवसभरात काय काय चुकलो याची यादी सांगा. हे कन्फेशन केल्यानं बऱ्याचशा गोष्टींचा निगेटिव्ह पार्ट आपल्या मनातला निघून जातो, त्याचा निचरा होतो. कारण नीट पाहिलं तर आपल्याला खरंच कुणीतरी आपलं ऐकावं अशी खूप आपली मानसिक गरज असते. पण दुर्दैवाने आपल्यासारखेच दुसरे असतात, त्यांना ऐकायचीच सवय नसते, प्रत्येकाला फक्त बोलायचं असतं. दुसरा पॉइंट आपल्या मनात संशयाचा असतो की मी माझ्या मनातलं सांगितलं खरं याला,
पण ह्याला हे सगळं सांगितल्यावर यांनी जर गावभर त्याची हँडबिलं वाटली तर मग माझ्या लौकिकाचं काय, माझ्या स्टेटसचं काय, म्हणून आपण आपल्या मनातलं खरं बोलत नाही. बघा ना, सगळी माणसं रस्त्यात एकमेकांना काय कसं आहे, मस्त चाललंय, मग सगळ्यांचं इतकं छान चाललंय तर मग त्या सायकोलॉजिस्टकडे एवढी गर्दी का हो? अहो अपॉइंटमेंट घ्यायला लागते. म्हणजे एवढे मानसोपचार तज्ज्ञांचे, मी त्यांची प्रॅक्टिस चालू दे, त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण मग तिथे गर्दी आहे ना, याचा अर्थ कुठेतरी ताण आहे, तणाव आहे. हे कसले ताण आहेत खरं सांगायला गेलं तर? समर्थ तर दासबोधात म्हणतात 2 दिवसाची वसती कुठेतरी करावी. काय करायचं हो, 4 BHK 3 BHK मग घेतलेत ना, मग घेतलेत तर त्याच्याबरोबर हे पण पॅकेजमध्ये येणारच आहे ताणतणाव. EMI नावाचा प्रकार तुम्ही लावून घेतलेला आहे. मग आता एकदा तो लावून घेतलाय तर तो निभावून देणं हे तुमचंच काम आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मुळात पहिले आपण जर वासना त्याग म्हणजे काय हे समजून घेतलं तर या गोष्टी बरोबर कळतात. लक्षात घ्या, मनाच्या श्लोकांची व्याप्ती इतकी जबरदस्त आहे ना, म्हणजे मी योग करणारे किंवा काय जे काही सांख्यशास्त्र, दर्शनशास्त्र, मी ह्या कुठल्याही ग्रंथांविषयी बोलत नाहीये. मी बोलतो आहे ते आपल्या अंतरात हा योग, ज्याला आपल्या पिंडाप्रमाणे जो जमेल, त्याचा अंतिम उद्दिष्ट हे असलं पाहिजे की मला हे इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. मग आता सांगा, वासना त्याग ही गोष्ट करण्यासाठी ऋषी मुनी जंगलात जात होते. मग ऋषीचे दाढी वाढत होती, त्यांच्यावरती ते केस वाढायचे, मग त्याला रुद्राक्ष, मग दंडाला रुद्राक्ष, गळ्यात माळा. कोणी सांगितलं हो तुम्हाला हे? हा सगळा सिरियल आणि सिनेमाचा इम्पॅक्ट आहे. त्यात कोणीतरी एक कॅरेक्टर दाखवलं की आपण म्हणतो आता आम्ही काय जंगलात जाऊन हे का करायचं? कुठे समर्थाने सांगितलंय जंगलात जायचंय? याच्यासाठी काही जंगलात जायची गरज नाही. अहो हातात तुमच्या स्मरणी, समर्थ ज्याला म्हणायचे, ती स्मरणी मगाशी सांगितलं म्हणजे माळ, ती जी नामाची माळ आहे ती हातात आहे आणि त्याच्यासाठी कामधंदे सोडा असं समर्थ म्हणतील का हो? जे समर्थ एवढे प्रॅक्टिकल आहे, जे समर्थ इतका सुंदर ग्रंथराज दासबोध लिहितात, ते असं म्हणतील का की प्रपंच सोडा आणि जंगलात निघून जा? त्यांनी म्हटलंय, चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये. ओवीतला हा शेवटचा पार्ट फार महत्वाचा आहे, नामाचं स्मरण, म्हणून त्याला नामस्मरण असं म्हणतात. कर्मपर श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलंय, नामस्मरण करा, संध्या करा, स्नान संध्या करा, भक्ती करा, उपासना करा, पण सगळं नित्य नेमाने करा. त्यातली कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. आता इथे शिकण्यासारखा मुद्दा आहे. हमखास आपण बघा, एखादी गोष्ट ठरवायला निघतो, आता चातुर्मास म्हणून अनेकाने अनेक वेगवेगळे संकल्प केले असतीलच. बघा, अगदी सोमवारी ठरवावं आणि मंगळवारी अशी काही अडचण निर्माण होते की आपण म्हणतो झालं, माझा नेम मोडला. परीक्षा असते हीच तर ती खरी परीक्षा आहे. अहो, वासना त्याग हा शब्द इतका सोपा कसा होईल माहितीये का? अगदी सुरुवात कुठून आहे तर कन्व्हिनियन्स सोडा. जोपर्यंत आपण सगळं आपल्या सोयीचं करतो ना, तोपर्यंत वासना त्याग होऊच शकत नाही. आणि याच्यासाठी जंगलात जायची काहीच गरज नाही. कसं आहे ना, थोडासा भाग असा आहे की कर्तव्य बुद्धीनं संसार करावा आणि उरलेल्या वेळात देवाचं करावं, असं समर्थांनी आपल्या क्षमता बघून सांगितलंय. आणि आपण काय करतो, सगळं घरातलं करून झालं, आता वेळ उरलाय, आता देवाचं करूया. तुम्ही म्हणाल तुम्ही हेच वाक्य 2 वेळा कसं सांगितलं? बारीक फरक आहे. कर्तव्य बुद्धीने प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पडताना त्या कधी एकदा पटकन संपवतोय आणि मी देवाच्या उपासनेला बसतोय, ही अर्ज मनात आहे का, हे क्रॉस चेक करायचं आहे. आपण नेमकं काय करतो, उपासनाला बसलो, थांबा जरा 3 माळ्यात माझ्या ठरल्याप्रमाणे पटपट पटपट 3 माळा केल्या, पटकन संसारात गेलो, हे चुकतो आपण. बरोबर विरुद्ध असलं पाहिजे. प्रोसेस तीच, दृष्टिकोन किती वेगळा आहे. वासना त्यागाची सुरुवात तिथून होते हो. मग त्याच्यासाठी अष्टांग योगामध्ये जसं सांगितलंय, पातंजली योगात जसं सांगितलं आहे, तसे त्या सगळ्या स्टेप्स वहीत मी 10 वेळा लिहून काढेन. मी अगदी 4 सभांमध्ये शब्दज्ञान फेकेन सुद्धा. उपयोग काय? माझ्या वृत्तीत जोपर्यंत ते घुसत नाही, माझ्या अंतरात जोपर्यंत ते परिवर्तित होत नाही, ते परिवर्तन हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे परिवर्तन कधी होतं? जेव्हा आपल्याला अंतरातून हे वाटतं की मी चुकतोय, तेव्हा खऱ्या अर्थाने परिवर्तनाला सुरुवात होते, ज्याला सायकोलॉजीच्या भाषेत इन्साइट येणं असं म्हणतात.
बघा, रोग्याला सुद्धा तो रोगी आहे हे त्याला पटावं लागतं आणि मग ती औषधं लागू पडतात. तसे मनाचे श्लोक हे औषध आहे, पण हे लागू कधी पडेल? तुम्ही शते ऐकल्यावर ना. मला जर मी सगळा करेक्टच वाटतोय, माझं चुकतच नाही, कायम समोरचेच चुकतायत, औषध कसं लागू पडेल? इतकं सोप्या भाषेत मराठीत इतकी छान 205 श्लोकांची मालिका, जगातलं सर्वोत्कृष्ट काव्य आहे असं जर मी म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, ही बरोबर ओवी आहे. ते वैराग्य समर्थांना प्राप्त झालं आणि त्यानंतर त्यांचं पुढचं ज्ञान हा योग वसिष्ठ ते शिकले आणि मग कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. हे कवित्वच आहे हो मनाचे श्लोक, हे कवित्व आहे. जे म्हणून माझ्यापेक्षा तुम्ही जास्त त्यातल्या अभ्यासकात जाणकार आहात, जे साहित्याचा दर्जा ज्यांना समजतो, ज्यांना वाङ्मय म्हणजे काय ते समजतं, ज्यांना काव्य म्हणजे काय ते समजतं, त्यांनी मनाच्या श्लोकांकडे बघावं. खरंच त्या दृष्टीनं सुद्धा बघितलं तरी लक्षात येईल, एवढा मोठा कंटेंट एका वृत्तात बांधायचा अट्टाहास नाही. टला ट मला म असली फालतू कविता नाही. काय त्याच्यातनं तर मोठं तत्वज्ञान सांगितलंय आणि आपल्यालाच आपल्यासमोर आरसा दाखवलाय. काय काव्याची कुठली लेव्हल आहे हो, अफाट आहे, अफाट सौंदर्य. बरं, भुजंग प्रयात तरी का निवडला? अनेकांनी पुस्तकात वाचलं असेल, अगदी भुजंग प्रयत्न समर्थन रचना हो केली ना, पण का केली त्याच्या मागेही मानसशास्त्र आहे. कारण भुजंग प्रयाताचं जर लघुगुरु आणि यती जर बघितले, जे कोणी व्याकरणातले आहेत त्यांनी त्याचा अभ्यास करावा. सामान्यातल्या सामान्य माणसाला ज्याला गाता येत नाही त्याला भुजंग प्रयात या वृत्तातलं श्लोक नक्की म्हणता येतो. मी त्याच्यासाठी तुम्हाला गाण्याचा क्लास लावायची गरज नाही, कुठलाही खर्च करायची गरज नाही. मग ते काळी 2 मध्ये का पांढरी 4 मध्ये काही संबंध नाही. हा विचार ठेवून ते वृत्त सिलेक्ट केलंय. त्यांना ते आवडत होतं म्हणून त्यांनी ते सिलेक्ट केलेलं नाही. याला संत म्हणतात. संत हा पूर्ण वेळ परमार्थी असतो. संत हा सतत दुसऱ्याला देत असतो, तो घेत काहीच नसतो. आणि अशा आपल्या समर्थांचं हे कवित्व म्हणजे हे मनाचे श्लोक आहे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. और रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलं, काय मान्यता, किती 1000 वर्ष झाली तरी आजही रामायण रामकथा चालूच आहे, कारण ती संपणारच नाहीये. तशा आपल्या समर्थांचे मनाचे श्लोक आहेत. बघा, प्रामाणिकपणे विचार करा. महाराष्ट्रापुरता विचार केलात तर फार कमी घरं अशी असतील जिथे मनाचे श्लोक माहीत नसतील. भले पाठ नसतील, काही 7-8च पाठ असतील, पण मनाचे श्लोक म्हणजे काहीतरी काय आहे हे माहितीच नाही. असं सुसंस्कृत घर महाराष्ट्रात तरी दिसणार नाही. हा समर्थांचा आपला सक्सेस आहे. मी नेहमी गमतीत म्हणतो, समर्थांनी कधी कोणाला म्हटलं नाही बरं का की माझे श्लोक सबस्क्राईब करा, ते फॉरवर्ड करा. कधी म्हणावंच लागलं नाही. परावाचेतनं आलेले आहेत. वृत्ती काय हो, वृत्तीशून्य योगेश्वर आहेत ते. त्याने जे दिलंय आज महाराष्ट्रातल्या घराघरात हे काव्य पोचलंय, हीच आपल्या समर्थांची केवढी मोठी महानती आहे. या पद्धतीने आपण जर अशा पद्धतीने स्वतःत बघायला सुरुवात केली तर बरोबर बघा, बॅक ऑफ माइंड राम ठेवा, रामकथेचा अभ्यास करा, एकीकडे आपल्या कथेचाही अभ्यास करा. आपल्या एक लक्षात येतं की समर्थाने मनाच्या श्लोकात शंकराला खूप वेळा स्थान दिलंय. बघा, शंकराची आरती समर्थानेच लिहिलेली. आरती म्हटल्यावर खरं म्हणजे समर्थच डोळ्यासमोर येतात, कारण सगळ्या जेवढ्या प्रसिद्ध आरत्या आहेत त्या ऑलमोस्ट या समर्थानेच लिहिलेल्या आहेत. त्यात लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळे शंकराची आरती आपल्या समर्थानेच लिहिली आहे. त्याच समर्थाने म्हटलंय, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळ टिळक रामदासा अंतरी. ती गोष्ट मागे मी एका साहित्यात सांगितली होती की त्यांनी शतकोटी जे समर्थांनी सांगितलं, शतकोटी जे वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं ते शंकराने 3 ह्याच्यात डिवाइड करून दानव मानव आणि सगळ्यांना दिलं, देवांना दिलं. ते 33 कोटी 33,33,333 श्लोक होते. ते तिघांमध्ये समसमान वाटले. शेवटी 32 अक्षरं उरली. आता ही 32 अक्षरं तिघांमध्ये कशी डिवाइड करायची हा प्रश्न पडला. म्हणून शंकर म्हणला, त्यातली 2 अक्षरं मी माझ्याजवळ ठेवतो आणि बाकीची 10 10 10 अशी 30 अक्षरं तुमच्यामध्ये वाटून टाकतो. सज्जन हो, ती 2 अक्षरं जी शंकराने स्वतःकडे ठेवली ती अक्षरं रा आणि म आहे. मग विचार करा, ज्यातला रामच काढून घेतला तर उरल्याचं काय करायचं हो.
एक्झॅक्टली म्हणून समर्थांनी शंकराची उपमा आपल्या मनाच्या श्लोकामध्ये कितीतरी वेळा दिलेले आहे. त्यांनी म्हटले शंकर सुद्धा त्या रामाचं नाव घेतो, म्हणजे शंकराला सुद्धा रामाची महती पटते, तो राम नाम सतत घेतो, असं समर्थाने शंकराला सुद्धा समोर ठेवलेलं आहे. पुढे समर्थाने असाही प्रश्न विचारलेला आहे की ब्रह्मदेव जर आपल्या कपाळी आपलं नशीब लिहित असेल, विधी लिहितो आहे आपल्याला श्लोक, विष्णू जर पालन करत असेल आणि शंकर जर संहार करत असेल, तर समर्थ म्हणतात मग ब्रह्मदेवाला जन्माला कोण घालतो, विष्णूचं पालन कोण करतो आणि शंकराला कोण जाळतो, हा प्रश्न देखील आपल्या समर्थानेच तिथे निर्माण केलाय. आणि त्याही आधीचा जो देव आहे त्या देवाची संकल्पना सुद्धा समर्थांनी मनाच्या श्लोकातच मांडली आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, कृपया मनाच्या श्लोकांना लहान मुलांचे श्लोक म्हणू नका. तो फार मोठा ग्रंथ आहे हो, तो लहानपणी जरूर म्हणावा. रादर मी म्हणेन लहानपणापासूनच तो मुखोद्गत होण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. कारण जे दोन फायदे, एकतर वाणी स्वच्छ होते, आरोह अवरोह कळतात, शब्दांमधली गेयता कळते आणि शब्द भांडार वाढतं, पण खरा अर्थ समजायला जीवनानुभव असावाच लागतो. आणि आपल्याकडे दुर्दैवानं ग्रंथाची व्याख्या सुद्धा किती पानांचं पुस्तक आहे ह्याच्यावर ठरते. म्हणून आपण म्हणतो मनाच्या श्लोकांचं पुस्तक द्या. आणि समर्थ दासबोधात सांगतात, जेणे अवगुण पालटती त्या नाव ग्रंथ, जेणे होये उपरती त्या नाव ग्रंथ. मग आता सांगा 204 श्लोक ऐकल्यानंतर, ती खऱ्या अर्थाने शते कळल्यानंतर हा मनाच्या श्लोकांना तुम्ही ग्रंथ म्हणाल का पुस्तक म्हणाल? एका ठिकाणी समर्थांची छान रचना आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले इये ग्रंथीचा अर्थ काढा. ही ओळ 3 वेळा लिहिली आहे. इये ग्रंथीचा अर्थ काढा. प्रत्येक वेळी शब्दावरचं वजन बदललं की त्याचा अर्थ बदलतो. इये ग्रंथीचा अर्थ काढा. एका ठिकाणी म्हटलं इये ग्रंथीचा अर्थ काढा आणि तिसऱ्यांदा म्हटलंय इये ग्रंथीचा अर्थ काढा. म्हणजे तुम्हाला जर खोकला झाला असेल तर त्या ग्रंथींवर काढा हा उपाय आहे, असाही त्याचा अर्थ होतो. असं समर्थांचं सुंदर साहित्याची निर्मिती आहे. किती बोलावं आणि किती नाही असं आहे हो. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा हे उगाच वर्णन केलेलं नाही आहे. शुकमुनींसारखं वैराग्य आहे, म्हणजे स्थितप्रज्ञता आहे. रामाकडनं काय काय शिकले. अलिप्तपण मज दे रे राम, हे का म्हणतायत की कुठल्याही बाहेरच्या असलेल्या गोष्टींचं लिंपणच होऊ द्यायचं नाही. अहो हे रामाने करून दाखवलं हो. सिंहासनावर बसतानाही स्थितप्रज्ञ आणि वनवासाला निघतानाही स्थितप्रज्ञ. म्हणून मी ज्यानं सुरुवात केली की एकदा रामाच्या भूमिकेत स्वतःला प्लेस करावं आणि मग विचार करावा आणि मग कळतं की राम राय हे काय आहे. आणि जसं जसं आपण छान याचा अभ्यास करत जातो, आपल्याला शुद्ध ज्ञान म्हणजे काय ते पूर्णत्वास समर्थन येतात. आणि तेव्हा मी सांगितलेली अगस्त्य ऋषींची गोष्ट की अगस्त्य ऋषींना लक्ष्मणाने जेव्हा विचारलं की आम्ही आलेलो असताना तुम्ही भेटायला नाही आलात, पण सीतामाई आल्यानंतर तुम्ही पाद्यपूजा केलीत, तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणाले मी नेहमी पूर्णत्वाचं दर्शन घेतो, मी अपूर्णत्वाचं दर्शन घेत नाही. म्हणून बघा कायम सीताराम म्हटलं जातं. लक्षात घ्या की ह्याच्यावर सुद्धा खूप छान दासबोधात समर्थांनी आपल्याला सूक्ष्म निरूपणात सुद्धा सांगितलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की या दासबोधाची मनाच्या श्लोकांची कितीतरी वैशिष्ट्य आहेत. साधा द्वितीयेसी चंद्रमा पावीज येतो, त्याच्यामध्ये झाडाचा रेफरन्स घेतल्याशिवाय तुम्हाला ते द्वितीयेची चंद्रकोरच दिसणार नाही हे समर्थ सांगतात. आणि वसिष्ठ ऋषी रामाला सांगतात की रामा आकाशात बघितल्यानंतर जर तुला 2 चंद्र दिसत असतील तर दोष चंद्राचा नाहीये, दोष तुझ्या डोळ्याचा आहे. ह्या पद्धतीने आपल्या डोळ्यावरचे ढग, आपल्या डोळ्यावरचा हा फॉग, हे धुकं, हे जेव्हा आपण बाहेर काढू तेव्हा खऱ्या अर्थाने क्लॅरिटी येईल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने वासना त्याग म्हणजे काय हे समजेल. उगाचच्या उगाच बाहेर जायची गरज नाही. मनाच्या श्लोकात सगळं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो सत्संग. काय सांगायची गरज आहे मला, आता तुमच्या ज्या ज्या गोष्टी सत नावाने सुरू होतात त्याच गोष्टीचा संग करायला सांगितलंय, तो सत्संग आहे हो. 40 माणसं एका ठिकाणी बसून रामनाम घेत असतील तर तोही सत्संगच आहे. कारण ग्रुप, मास मेंटॅलिटी, मास सायकोलॉजी, अहो समाजालाच मुळात एक मन असतं. हा कन्सेप्ट देणाराच तर हा राष्ट्रगुरू आहे.
समाजाला सुद्धा एक मन असतं, ही कन्सेप्ट देणारे आपले समर्थ आहेत, ध्यानात घ्या. म्हणून प्रार्थनेचं बळ आहे. जिथे 40-40 माणसं जय जय रघुवीर समर्थ म्हणत असतील तर अंगावर रोमांच उभे राहणार नाही, तसं होऊच शकत नाही. मास सायकोलॉजीचा हा भाग आहे. अशा पद्धतीने उपासना करायला समर्थ शिकवत आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात वासना त्याग पहिले शिका, आणि तो करण्यासाठी जंगलात जायची गरज नाही. त्याच्यानंतर सत्संग सांगितलाय, ह्याच्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही. तिसरा मुद्दा महत्वाचा आहे, अध्यात्मशास्त्र विचारणम. आपली शास्त्र का लिहिली आहेत, आपली पुराणं का आहेत, हे रामायणासारखे ग्रंथ काय, त्यांचा अभ्यास करायचं, वाचन घ्या. पण हे वाचन करून मला कसं ज्ञान प्राप्त झालंय हे एकमेकांना बुद्धिभेद करण्यासाठी वाचायचं नाही आहे. एक छान योग वसिष्ठात शब्द आहे, जो मागे मी व्हॉट्सअपवर पाठवला होता, बोधचंचू. मॅक्सिमम ठिकाणी समाजात तुम्हाला बोधचंचूच दिसतील. त्या बोधचंचू या शब्दाचा अर्थ हा की मला जे ज्ञान प्राप्त झालंय त्याचा मी अंगीकार न करता ते इतरांसमोर मी कधी एकदा प्रदर्शित करतोय, असे जे बोधचंचू असतात यांचा काहीही उपयोग नाही. अहो, एवढं सगळं वाचून जर माणसं सांगत असतील बोर्डावर नाव लिहिताना, माझ्या मागे ती उपाधी लिहा बरं का, मला 4 पुरस्कार मिळालेत ते माझ्या मागे लिहा, हे जर तो म्हणत असेल तर फुकट गेले हो ग्रंथ, त्याला स्वतःलाच काही कळलं नाहीये. मागे मला एकाने असाच फोन केला होता आणि त्यांना त्यांच्या गावामध्ये काहीतरी त्या नावानं ओळखत होते, एक मानाचं स्मरूप. त्यावेळी बोलता बोलता त्यांना म्हटलं, तुम्हाला राग येणार असेल तर एक सांगू का? हो म्हणे, सांगा ना, तुम्ही काय छान बोलता. नाही म्हणे, तसं नाही, तुम्हाला चालेल का मी सांगितलं तर? चालेल. म्हटलं, लोकमान्य बाळगंगाधर टिळक ना लोकांना असं नाही सांगायचे, नमस्कार मी लोकमान्य टिळक, ते नव्हते म्हणत, लोक त्यांना लोकमान्य म्हणत होते. हे शिकण्यासारखी गोष्ट आहे. समर्थ स्वतःला मी रामदास म्हणत होते, ते नव्हते म्हणत नमस्कार मी समर्थ रामदास, असं ते म्हणत नव्हते. उपाधी ज्या वेळेला आपल्याला मागे लावाविषयी वाटते ना, याचाच अर्थ आपण बोधचंचू झालो आहोत. अजूनही आपल्याला वाटते काय विद्वत्ता आहे, काय बोलतो हा माणूस, काय धडाधड शब्द पाठ आहेत, उपयोग काय हो? एक 5 मिनिटं त्या माणसाचे आभार मानू नका, तुम्हाला 5व्या मिनिटाला बोधचंचू कळेल. वैराग्य फार मोठा मुद्दा आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात की वैराग्य प्राप्त झाल्यानंतर कर्तव्यनिष्ठता असली पाहिजे, कर्तव्यापासून लांब जायचं नाही. हे रामाला वसिष्ठ ऋषींनी शिकवलं, ते समर्थ आपल्याला शिकवत आहेत. अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करू तेव्हा अध्यात्मशास्त्र विचारणं हा मुद्दा आहे. आणि हे सगळं करताना, हे सगळं करून झाल्यानंतर मला जर परमार्थाच्या कार्यामध्ये उतरायचं असेल तर मला शरीराचा फिटनेस गरजेचा आहे. समर्थांनी म्हटलंय की तूच जर असा बराडी रोगी असशील तर शक्तीने मिळते राज्य, तुझ्यातच जर शक्ती नसेल तर तू परमार्थामध्ये काय काम करणार? तो शारीरिक फिटनेस असण्यासाठी तो प्राणायाम, अनुलोम विलोम, हे जे सगळे प्रकार आहेत, योग आसन, म्हणून ते योगासनं जी आहेत, प्राणस्पंद निरोध हा जो 4था प्रकार आहे हा तिथून सुरू होतो. मग ध्यान आहे, मेडिटेशन आहे, हे सगळं शरीर शुद्धता करण्यासाठी आहे. शरीराचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. फिटनेस म्हणून समर्थाने सूर्यनमस्कार पण सांगितलेले आहेत, लक्षात ठेवा. समर्थ तर स्वतः 1200 सूर्यनमस्कार घालत होते, आपण 12 घालायला काहीच हरकत नाही आहे. मग बघा, आपोआप गुडघे दुखाचे थांबतात, मग पाठ दुखत नाही, मान दुखत नाही, पोट सुटत नाही, आणि मग सायकोसोमॅटिक डिसऑर्डरचा प्रश्नच येत नाही. एकदा वासना त्याग झाला, खऱ्या अर्थानं अध्यात्मशास्त्र विचारणं झालं, सत्संग झालं, म्हणजे सगळ्यात सोप्या भाषेत दुसऱ्या बरोबरची स्पर्धा बंद करा. लक्षात घ्या, आपल्या हातात समर्थ म्हणतात यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. समर्थांनी म्हणले विवेक पाहणे बरा, त्यावर सारासार विचार तो खरा. उपासकांची सूचना उपासना उपासना, हे तुमच्या हातात या गोष्टी आहेत. आपण स्वतःचा वकूफ नक्की वाढवू शकतो, तुम्ही तुमचे गुण नक्की डेव्हलप करू शकता. त्याच्यासाठी दुसऱ्याकडे काय आहे ह्याच्यावर जळजळ न करता मी काय स्वतःला डेव्हलप करू शकतो, हा पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह असला की प्रभाते मनी राम चिंतित जावा, ही अख्खी सिरीज वाचा. ज्या वेळेला मनामध्ये प्रभात
म्हणजे सकाळी उठल्यावर रामाचं नाव घ्या हा अर्थ नक्कीच आहे, पण त्याचबरोबरीने जेव्हा काहीतरी चांगलं करावं असं मनात जेव्हा संकल्प येतो तेव्हा समजावं मनात प्रभात झाली आणि त्या क्षणाला त्याला रामनामाची जोड द्यावी, सक्सेस मिळणारच आहे. करता राम म्हणविसी तेणे यश कीर्ती प्रताप पावसी, पण करता मी म्हणविसी तेणे दुःख पाविसी. सज्जनो, प्रभाते म्हणजे राम चिंतित जावा हे चौथं चरण सेम असल्याचा एक चंक वेगळा आहे. आणि टार्गेट काय असावं, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, हे चौथं चरण सेम असलेले जे श्लोक आहेत ते समर्थांचंच आत्मचरित्र आहे. कारण समर्थांसारखे सत्पुरुष, समर्थांसारखे योगी पुरुष हे आपल्यासारखं आत्मचरित्र लिहित नाहीत. आपल्यासारखं लिहित नाहीत कारण त्यांची ती गरजच नसते. ते जे लिहितात ते इतरांना उपयोगी पडावं ह्यासाठी त्यांना प्राप्त झालेलं खरं शुद्ध ज्ञान ते उधळून लावतात. तो संत असतो सज्जन. तेव्हा या पद्धतीने जो योग आहे हा योग म्हणजेच हे मनाचे श्लोक आहेत. आणि सतत सतत सांगितल्याशिवाय, सतत सतत हॅमर केल्याशिवाय मनाला ती गोष्ट समजत नाही, हे एव्हानं तुमच्याही अनुभवात आलं असेल. आणि म्हणून समर्थ काही ठिकाणी पुनरावृत्ती करतात. परत परत आपल्याला मनाच्या श्लोकात काही गोष्टी सांगतात की बाबा रे, एकदा सांगून त्यावेळेपुरतं पटतं, पण दुसऱ्या दिवशी विसरायला होतं, कारण मन आहेच मुळी चंचल. म्हणून मनाचं चांचल्य सुद्धा रामार्पण करायचं आहे, हे सुद्धा त्याच्यात समर्थांनी शिकवलंय. एक गोष्ट सोडलेली नाही. आणि हे सगळं करता करता समर्थ शेवटी येतात आणि मग आपल्याला सांगतात, अशा पद्धतीने मनाची शते ऐकता दोष जाती आणि मतिमंदते साधना योग्य होती. म्हणजे आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, आपण पहिले साधनेच्या योग्यतेचं व्हायचं आहे. सज्जनो, साधनेच्या योग्यतेचं होणं आणि त्याच्यासाठी ह्या आधीच्या प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे हो. ह्या सगळ्या प्रोसेस सहज करण्यासारख्या आहेत. हवंय काय, तर फक्त आपल्याशी संवाद होणं गरजेचं आहे. समर्थांनी 13 कोटीचा जप केला, समर्थांनी 24 लाखाचा गायत्री मंत्राचं पुरस्चरण केलं असेल, पण समर्थांनी आधी हे केलं आणि मग आपल्याला सांगितलं. आपण काय करतो तेही करत नाही, हेही करत नाही आणि चर्चा मात्र खूप करत राहतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, बॅक ऑफ माइंड कथा आदरे राघवाची करावी. अगदी सिंपल, इतक्या सुंदर मराठीत आपल्यासाठी समर्थाने हे सगळं लिहून ठेवलं. आणि मग समर्थ सांगतात, असा सगुण रूपात रामही त्यांनी पाहिलेला आहे. रामाचं मोठेपण सांगतात, रामाचं वर्णन सांगतात आणि त्यासाठी अनेकांची उदाहरणंही देतात की कोण कोण संकटात सापडला. आणि म्हणून प्रत्यक्ष रामाचं सगुण रूपात त्यांनी दर्शन घेतलं. त्या रामाचं वर्णनही करायला समर्थ आपल्या समोर ठेवतात. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. हे रामाचं मोठेपण सांगतायत. रामाचं सगुण रूपात त्यांनी जे दर्शन घेतलं त्याचं वर्णन. आणि त्याचबरोबरीने ऐन संकटाच्या वेळेला या रामानं, म्हणजे या रामाचं कुणाला मदत केली, अशी अनेक उदाहरणं समर्थांनी दिली आहेत. त्याच्यामध्ये समर्थांनी अंबरीश, उपमन्यू, अहिल्या, द्रौपदी अशी अनेक उदाहरणं दिली आहेत. गजेंद्राकारणे त्याचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला समजवत 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 समर्थांनी नेलं आणि फायनली कुठपर्यंत आणलं की आता स्वस्वरूपाची ओळख करून घ्या. परवाचा श्लोक तुम्ही ऐकला असेल, श्लोक क्रमांक 201. अप्रतिम अहो बहुता दिसा आपुली भेटी झाली. हे कोणाला म्हणावं, आपल्यातल्या स्वला आपण म्हणावं, बहुता दिसा आपुली भेटी झाली. विचार करा, खरं सांगायला गेलं ना तर गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. हा श्लोक इतका महत्वाचा आहे, तो इतका महत्वाचा आहे की तो जो फायनल निर्गुणाचा बिंदू आहे तो मला आकलन होण्यासाठी गणपती बाप्पा तुझा अधिष्ठान गरजेचं आहे. आणि मला जे आकलन झालंय तिथपर्यंत पोचण्यासाठी मला राम नाम घ्यावं लागणार आहे. त्या नामासाठी मला 4 वाणींची गरज आहे. आणि त्या 4 वाणी देणारी शारदा माते मी तुलाही वंदन करतो. आणि म्हणून नमो शारदा मूळ चत्वार वाचा, या 2 सपोर्टनीच मी गमू पंथ अनंत या राघवाचा इथपर्यंत जाऊन पोचणार आहे.
जणू इतकं सुरेख आहे. मनाच्या श्लोकांवरती आजपर्यंत हे जे काही आपण चिंतन पाहिलं, ह्याच्यावरती जे बोलत आलो, ह्यावर बोलण्यासारखं खूप आहे आणि ह्याच्यावरती असं चालूच राहील, पण ते कधी संपायचंच नाही, कारण ते समर्थांचं इतकं सुंदर साहित्य आहे. ह्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी जरूर अभ्यास करा. वेबसाईटवरती सगळे मनकीर्तनाचे एपिसोड्स अपलोड केलेले आहेत, यूट्यूबलाही आहेत, हे तुम्ही बघू शकता. 7 ते 8 मिनटं त्यावेळेला व्हॉट्सॲप या माध्यमातून पाठवत असल्यामुळे MBची लिमिटेशन्स असायची, त्यामुळे काही वेळा खूप काही सांगायचं असायचं पण सांगताच यायचं नाही, अशी माझी अवस्था व्हायची. पण समर्थांच्या कृपेनं सगळ्यातनं समर्थाने तारून नेलं. आणि काय म्हणजे सांगावं तुम्हाला की मी कधीही कल्पना केली नव्हती अशी एक सुंदर सेवा माझ्याकडनंच घडली की चक्क 205 लोकांवरती मी निरूपण करून बघता बघता आज 200वा भाग होतोय. यासाठी तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मागे असलेला माझा सद्गुरू, ह्याशिवाय हे होऊच शकलं नसतं. म्हणून तुम्हा सगळ्या श्रोतांचे मी मनापासून आभार मानतो. आज मी हे मंथन व्याख्यानमाला आयोजित करणाऱ्या सगळ्या संस्थाच्या सगळ्या माझ्या सुहृदांचेही मी आभार मानतो. हा व्हिडिओ शूट करणारा आमचा आदित्य बिवलकर, मी त्याचेही आभार मानतो. कारण हे सगळं तुमच्यासमोर पोहोचण्याचा उद्देश एकच आहे, जो मी कालही म्हटलं, परवाही म्हटलं, उद्दिष्ट एकच, आपल्या तरुणांसमोर आपल्या समर्थांचे श्लोक पोचावे, याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीही उद्देश नाही. आणि हे सगळं करताना आज एक फक्त तुम्हाला एक शेवटची छान आनंदाची बातमी द्यावी, त्यासाठी म्हणून अजून मला बरं वाटतंय सांगताना की लवकरच मनकीर्तनाचे 200 भाग जसे व्हिडिओचे झाले, तसं मनकीर्तनाचे पहिले जे म्हणजे कर्मपर जे श्लोक आहेत 1 ते 66 यावरचं माझं पहिलं पुस्तक पुण्याचे मंदार जोगळेकर आणि गौरी जोशी यांचं जे बुक गंगावाले जे आहेत ते आपलं हे पुस्तक करतायत. येत्या महिन्या 2 महिन्यामध्ये तेही पुस्तक प्रकाशित होईल. खंड पहिला आणि मनकीर्तन खंड पहिला या नावानं होईल. आणि याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करावाची आणि फार श्रोत्यांचं प्रेम काय असतं हे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे की डोंबिवलीच्या डॉक्टर रेखा जोशी, त्याच्यानंतर आमच्या नीताताई बाकरे, हे सगळे मनकीर्तनातून श्रोते म्हणून माझ्याशी संपर्कात आलेले, आणि श्री वंदना भोजने, ह्या तिघींनी माझ्या मनकीर्तनाचे एपिसोड्स परत परत ऐकून ते हाताने लिहून काढले. सोपी गोष्ट नाही होई, हे हाताने लिहून काढले आणि प्रत्येकीने अत्यंत श्रद्धेनं समर्थ सेवा म्हणून, ह्या परमार्थाचं कार्य म्हणून त्यांनी लिहिलेले 20-20 भाग याच्या वह्या आमच्याकडे आणून दिल्या आणि त्या वह्या मी पुण्याला आमच्या मंदार जोगळेकरकडे दिल्या आहेत. आणि त्याचा आता फायनली पुस्तक स्वरूपामध्ये लवकरच ते येईल. आल्यानंतर तुमच्याकडे नक्की पोचेलच, त्यात काही वादच नाही आहे. पण त्या तिघींचे मी आभार अशासाठी मानतोय कारण माझ्या पारमार्थिक कार्यात कुठेतरी अशा लोकांचा सहभाग आला की खूप बरं वाटतं. आणि मग अशावेळी बाकी सगळ्या गोष्टी फार नगण्य वाटतात. म्हणजे इथे परत असं वाटतं की लोकांना चांगलं ऐकायचं आहे, लोकांना खूप चांगलं श्रवणाला हवं आहे आणि सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, पण कंटेंटच नाही आहे. हा खरा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती केली होती की कृपा करून तरुणींना घरातल्या ह्या कार्यक्रम श्रवणासाठी येऊन बसवा. निदान त्यांना थोडं तरी काहीतरी कळेल आणि कधीतरी त्यांनाही वाटेल की नाही, एक मनाच्या श्लोकांचा ग्रंथ आपल्या घरातही असावा आणि हा मनोबोध करून घ्यावा, मनाची शते आपण ऐकावी असं त्यांनाही वाटावं. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार मानतो. कारण किती नाही म्हटलं तरी एवढ्या 200 भागात एक, जसं समर्थ म्हणतात श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, तसं आपल्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं एक नातं तयार झालं होतं. मला माहिती आहे अनेकांनी मला लिहून पाठवलं आहे की तुमचा जय जय रघुवीर समर्थ आता ऐकणे ऐकची सवय झालेली आहे आणि आता मला हुरहुर लागते की हे आता संपणार आहे. तर असं होत नसतं. हे मनकीर्तन 205 याचा हा अखेरचा भाग आहे. परत समर्थ जेव्हा काही प्रेरणा देतील तेव्हा अजून नवीन काहीतरी आपण उपक्रम नक्की हाती घेऊया. पण हा अभ्यास चालू ठेवा. 205 मनाचे श्लोक, याला विनोबा भाव्यांनी मनाची उपनिषद म्हटलेली आहेत. तेव्हा हे क्लिष्ट नाही आहे, हे अत्यंत सोप्या भाषेत आहे. रोज 13च मनाचे श्लोक वाचायचे आहेत, फक्त 13. आणि एवढा वेळ आपल्याला नक्की असतो. तेव्हा 13 श्लोक स्वतःच म्हणा,
स्वतःच ऐका, स्वतःच त्याच्यावर मनन करा, त्याच्यात सातत्य ठेवा आणि मग समर्थ कृपेचा रोकाडा साक्षात्कार तुम्हाला जरूर प्राप्त होवो हीच मी समर्थ चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार मानतो आणि या समर्थ कार्यात असंच मला तुम्ही माझं हुरूप वाढवण्याला पाठिंबा द्यावात. हळूहळू हे कार्य माझ्याकडनं होईल आणि अशी ही मनकीर्तन 200 भाग 205 श्लोकांची सेवा मी समर्थ चरणी आज अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.